राज्यात तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारी महिन्यातच आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाखाच्या झळा नागरिकांना बसू लागलेत। राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला असून ठाण्यात बुधवारी कमाल तापमानाचा पारा 39 अंशावर नोंदवण्यात आलाय। वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत आहेत। टॉवर संस्कृतीमुळे उंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो आणि इतर विकास प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावते। शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनल्यानं मातीशी संपर्क तुटलाय। त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्यानं वाढ होत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात। गेल्या आठवडाभरात उन्हाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे। उन्हाचा कडाका वाढल्यानं नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळा देखील बदलल्या आहेत। दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसून येते। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ आणि गॉगल वापरत आहेत। महिला वर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन जाताना दिसत आहेत। 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पारा 38 अंशापर्यंत तर 25 फेब्रुवारीला 39 अंश आणि 26 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक म्हणजे कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली। रात्री गारवा तर दिवसा उष्मा असे बदल वातावरणात जाणवत आहेत। सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे 4 महिने हिवाळा असतो। त्यानंतर होळी झाल्यावर वातावरणात उकाडा जाणवतो। पण गेल्या काही वर्षात ऋतुमानात बदलत असल्यानं वातावरणात बदल जाणवतोय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 अंशावर स्थिरावत असताना फेब्रुवारीच्या अखेरीस पारा 39 अंशापर्यंत गेल्यानं उष्म्यात भर पडली असून हवामान विभागानं पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटा उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे।